नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला आपण मराठा आरक्षणासंदर्भातले अपडेट्स त्या संदर्भातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। सरकारने मागण्या मान्य केलेल्या नव्या अधिसूचनेनुसार पहिलं प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार। पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विजयाची सभा घेणार, जरांगे पाटलांची माहिती। ओबीसींना ढकलून बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे। मुख्यमंत्री बोलतात पण त्यांच्या बोलण्याने समाधान होत नाही। केवळ एक बाजू धरून चालणार नाही। मराठा आरक्षणावर छगन भुजबळ यांचं हे वक्तव्य। मराठा समाजाने अनेकांना नेता केलं पण मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित राहावं लागलं। त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळावा ही आमची भूमिका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट। सरकारला सर्व समाजाला न्याय द्यायचा आहे। काहीही झालं तरी ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, फडणवीसांची भूमिका। तर भुजबळ आणि राणेंशी आपण चर्चा करणार असल्याची ही माहिती। मराठा आरक्षणासंदर्भातील सरकारच्या निर्णयाशी सहमत नाही। नारायण राणेंचा सरकारलाच घरचा आहेर। मराठ्यांचं खच्चीकरण होत असून इतर समाजात असंतोषाची शक्यता असल्याचंही ट्विट। ओबीसींना कोणताही धक्का लागला नसल्याचं फडणवीसांचं स्पष्टीकरण। मात्र ओबीसींना धक्का मारून बाहेर काढलं जात असल्याचा भुजबळांचा आरोप। आम्हीही मतदान करतो असं म्हणत सरकारला इशारा। भुजबळांची भूमिका राष्ट्रवादीची नव्हे तर समता परिषदेची। प्रफुल्ल पटेलांचं स्पष्टीकरण। भुजबळांच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेवरून प्रफुल्ल पटेलांचं हे वक्तव्य। 35 वर्ष ओबीसींसाठी काम करतोय। कुणाला पटो न पटो माझी भूमिका ही आहे, ही भावना काँग्रेस भाजप नेत्यांमध्ये देखील आहे। प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यावर भुजबळांचं हे उत्तर। मराठा आरक्षणावर तज्ज्ञांच्या विश्लेषणानंतर बोलणं योग्य असेल। आदित्य ठाकरेंची मराठा आरक्षणावर ही सावध प्रतिक्रिया।